जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र या घटनेचे पडसाद अखंड देशभरात सगळीकडे बघायला मिळाले. त्यातच भारत सरकारने यावर कठोर पावले उचलत त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवसानंतरच आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जे दहशतवाद्यांचे तळ आहेत या ठिकाणी भारतीय लष्कराने हवाई हल्ला केला आणि त्या ठिकाणच्या शेकडो दहशतवाद्यांना ठार केलं. त्यातच तो सगळा आनंदोत्सव साजरा करत असतानाच कोल्हापुरात देखील एक घटना घडली आहे, जी आपल्या अशा जे पाकिस्तानवरचे जे आपण हल्ले केले या ठिकाणी उपयुक्त ठरू शकते. आपल्या कोल्हापुरातील एक दाम्पत्य आहे, पणदूरकर दाम्पत्य. त्यांच्याकडेच मी आलो आहे. खरं तर त्यांची भेट घेण्याचं कारण म्हणजे त्यांनी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या भारतीय लष्करासाठी त्यांनी स्वतःहून जमा केलेली जी एक जमापुंजी होती ती साधारण 5 लाखापर्यंतचा निधी त्यांनी भारतीय लष्कराला भेट म्हणून दिली आहे. काय ही संकल्पना होती, कशा पद्धतीनं त्यांनी हा निधी भारतीय लष्कराला दिला आहे, याच संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर नमस्ते, महासत्तामध्ये आपलं स्वागत आहे. कशी ही संकल्पना सुचली होती, काय नेमकी संकल्पना होती, काय सांगाल? आम्ही दोघेजणही वर्तमानपत्र आणि टीव्हीचे अभ्यासक असल्यामुळे घडणाऱ्या घटनामध्ये जर देशविरोधातील कोणतीही घटना घडत असेल तर आम्हाला वाईट वाटतं आणि मग आम्ही विचार करू लागतो, ही जी कीड लागलेली आहे आतंकवादाची, ही मोडून काढण्यासाठी आपल्याला सक्षम आणि सजग असलं पाहिजे. सक्षम होण्यासाठी आमचं लष्कर, आमचं प्रशासन हे सक्षम बनण्यासाठी नुसते आशीर्वाद देऊन चालत नाही, तर त्यांच्यासाठी काहीतरी निधी पण द्यावा लागतो. त्याशिवाय लष्कर पोटावर चालतं, त्याची तरतूद करावी लागते. लष्करामधले जवान ज्यावेळी मरतात त्यावेळी त्यांच्या विधवा ज्या पत्नी असतात त्यांच्यासाठी कुटुंब कल्याण प्रकारची योजना या नॅशनल डिफेन्स फंड मधून केली जाते आणि म्हणूनच आम्ही नॅशनल डिफेन्स फंड, राष्ट्रीय संरक्षण निधीला काहीतरी द्यावं अशी कल्पना सुचल्यानंतर माझी अर्धांगिनी सौभाग्यवती हेमकिरण रामचंद्र पणदूरकर यांनी आपल्या बचतीमधले 5 लाख रुपये काढून तो निधी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. त्यानंतरही किंवा त्यापूर्वीही आम्ही दोन्ही दाम्पत्याने अशा प्रकारे खूप संस्थांना आणि गरजू विद्यार्थ्यांनाही मदत केलेली आहे. नक्कीच सर. खरं तर मॅडमनी ज्या पद्धतीनं देणगी दिली आहे खरंच कौतुकास्पद आहे. सैनिकांप्रती असू देत किंवा देशाप्रती असू देत, जी आपुलकीची असू देत, प्रेमाची भावना कशा पद्धतीनं मॅडम आपल्या मनामध्ये रुजली होती, काय सांगाल? ही भावना लहानपणापासून माझ्या मनात रुजलेली आहे. कारण आमचं घराणं संस्कारी, आमचं गाव संस्कारी, आमच्या शाळा संस्कारी, देशप्रेम आमच्या नसानसात रक्तात भरलेलं आहे आमच्या इथल्या सगळ्या लोकांच्या. त्यामुळे देशाच्या सगळी युद्ध मी बघितलेली आहेत 62 पासून. 62च्या युद्धात चीनने आक्रमण केलं त्यावेळी आपली अतिशय दयनीय अवस्था होती. त्यावेळी आम्ही आमच्या अंगावर तो 2 गुंज अर्धा तोळा सोनं गोळा करून आईने आपलं मंगळसूत्र, खेडेगावातल्या बायकांनी 2 वाट्यातली 1 वाटी असं गोळा करून सैन्याला मदत केली होती. हे लहानपणी 12 वर्षाची असताना माझ्यावर संस्कार झाले. सगळी युद्ध बघितली आहेत मी स्वातंत्र्यानंतरची आणि त्यामुळे माझ्या मनात देशप्रेमाची भावना काठोकाठ रक्तातून देशप्रेम वाहत आहे. आणि ह्या आतंकवादाविषयी माझ्या मनात प्रचंड चीड आहे. चीन आणि पाकिस्तान ह्या देशाविषयी माझ्या मनात प्रचंड चीड आहे. मी वाटेल ती मदत करायला तयार आहे देशाला ह्याच्या पुढे सुद्धा, कारण माझं देशावर प्रचंड प्रेम आहे. ह्या प्रेमापोटी सगळं केलेलं आहे. नक्कीच भारत सरकारने आता जी ते आतंकवादाविरोध, दहशतवाद्यांच्या विरोधात जी पावले उचलली आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे? अजून कशा पद्धतीने पुढे रणनीती सरकारने आखण्याची गरज आहे, काय वाटतं? रणनीती वगैरे एवढी काही मी हुशार नाही, पण मला एवढं वाटतं की केलंय ते बरोबर, पण ह्याच्याहून कठोर केलं पाहिजे.
ह्याच्याहून कठोर पूर्णपणे बिमोड तो हाफिज सईद आहे की नाही, त्याची सगळी फॅमिली उद्ध्वस्त केली पाहिजे. सगळे अतिरेकी, तो मुनीर आहे की नाही, त्या मुनीरला फरफट जाणून फासावर जाहीररित्या फासावर दिलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि पाकिस्तानचा सगळे सैन्य आहे की नाही, त्यात तेच कारणीभूत आहे. सगळ्या सैन्याचा भारताने नाश करावा. मी माझी सगळी प्रॉपर्टी द्यायला तयार आहे त्याच्यासाठी. आणि भारतीय पाकिस्तानी नागरिक आणि भारतीय नागरिक एक व्हावे. रणनीती वगैरे मला कळणार नाही, कारण मी का तेवढी हुशार नाही, मुत्सद्दी नाही. पण माझं हे प्रांजल मत असं आहे की मी वाटेल ते तयार आहे. त्याच्या जर अशी पावलं उचल असतील तर माझं हे घरदार मी सगळं द्यायला तयार आहे देशासाठी. नक्कीच प्रत्येक देशवासियाने अशा पद्धतीची देशाप्रती भावना बाळगली पाहिजे. काय सर सांगाल, अशा पद्धतीने देशवासियांनी काय यातून अजून बोध घ्यावा आणि अजूनही काय आपण आवाहन कराल देशवासियांना? देशवासियांना मी मगाशी आवाहन केलं तेच परत करतो आहे आवाहन. आपण जर आपल्याकरता थोडासा खारीचा वाटा जर आपण लष्कराला किंवा भारतीय प्रशासनाला दिला तर भारतीय प्रशासन, भारतीय लष्कर हे सशक्त आणि सजग बनेल. आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाप्रती जे कर्तव्य आहे, माझं असं म्हणणं आहे, मी राज्यशास्त्र शिकवलंय, मी कायदा शिकवलेला आहे, तर आमच्याकडे जी फंडामेंटल ड्युटीज आहे, मूलभूत कर्तव्य आहे, त्या कर्तव्याप्रती प्रत्येक भारतीय नागरिकाने जागरूक राहिले पाहिजे. तुमचं प्राथमिक कर्तव्य आहे, देशाप्रती जीव देणे हे प्राथमिक कर्तव्य आहे. इट इज युअर फंडामेंटल ड्युटी टू प्रोटेक्ट इंडिया ॲज अ नेशन. आणि म्हणून प्रत्येक नागरिकाने प्रशासनाबरोबर हात मिळून त्यांना सक्षम बनवण्यासाठी स्वतःच्या घासातला अर्धा घास जरी दिलात तरी पुरेसं होईल. तुमच्याकडे जो पैसा आहे तो पैशातला थोडा वाटा, अर्धी चपाती तरी तुम्ही खा, उरलेली अर्धी चपाती तरी देशाला द्या, लष्कराला द्या. मग लष्कर ताकदवर बनेल आणि आपला भारत ही आशिया खंडातली महासत्ता बनली पाहिजे. कारण आपण महासत्तेसाठी मुलाखत माझी घेतात. भारत ही आशिया खंडातली महासत्ता बनण्याच्या दृष्टीने 140 कोटी भारतीय नागरिकांनी प्रशासनाशी एकरूप होऊन काम करावं अशी माझी सर्व भारतीयांना हात जोडून विनंती आहे. नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जे भारतीय लष्कर असतं, भारतीय सरकार असतं, आपले आशीर्वाद ज्याप्रमाणे गरजेचे असतात त्याप्रमाणेच आपल्या घासातील अर्धा घास देखील काढून देणं देशवासियांनी अशा पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं सरांनी देखील आवाहन केलं आहे. त्याबरोबरच मी इथेच थांबतो. तुम्हाला याबद्दल सगळ्याबद्दल काय वाटतंय, तुमच्या काय भावना आहेत, त्या सगळ्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. महासत्ता लाईव्हसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.